अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवार यांच्यावर देखील घोटाळ्यासंदर्भात आरोप करण्यात येतात आणि पार्थ पवार प्रकरणी गैरव्यवहार प्रकरणानंतर ही भेट होत असल्याची माहिती सध्या समोर येते। अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल होत आहेत। मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत, त्यामुळे या भेटीत नेमकं काय समोर येते, काय ठरतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून प्रकरण जास्त चर्चेत आहे। पार्थ पवार प्रकरण या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल, नेमकी ही भेट कशा करता होती? आपण पाहत आहोत की खरं तर महिला क्रिकेटर्सनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडून या सर्वच विजेत्यांचं कौतुक करण्यासाठी वर्षा बंगल्यावरती स्नेह मिलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मात्र आपण पाहत आहोत की अजित पवार यांचे जे सुपुत्र आहेत पार्थ पवार यांच्यावरती जमीन घोटाळ्यासंदर्भातला आरोप होत आहे आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरती जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप केलेला आहे। या दोन्ही विषय सध्या राज्यामध्ये चर्चेचे आहेत आणि या अनुषंगाने जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जात आहेत तेव्हा या भेटीमध्ये या 2 महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होऊ शकते अशी दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे अजित पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत होणारी आजची भेट ही महत्त्वाची मानली जात आहे। कार्यक्रम जरी वेगळा असला तरी सुद्धा दोघांमध्ये या विषयात 2 महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि अशा निवडणुका महत्त्वाच्या तोंडासमोर असताना सुद्धा आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने पार्थ पवार यांच्या घोटाळ्यात एक प्रकरण समोर आलेलं आहे, सगळेच माध्यम या संदर्भात सातत्याने अजित पवार यांना प्रश्न विचारत आहेत। अशा वेळी ते मुख्यमंत्र्यांची जाऊन भेट घेत आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर हे जेव्हा प्रकरण समोर आलं होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे जमीन घोटाळ्याचं हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये नेमके कुणाचे धागेदोरे आहेत, कोणकोणत्या घटकापर्यंत हा संपूर्ण घोटाळा पोहोचलेला आहे, या संपूर्ण घोटाळ्यामध्ये पार्थ पवार यांची किती इन्व्हॉल्वमेंट आहे आणि नेमकं कशा पद्धतीने कायद्याचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे, या सगळ्या अनुषंगाने अनेक प्रश्नचिन्ह खरं तर निर्माण केले जात आहेत। आणि त्याच्यामुळे आज अजित पवार जेव्हा वर्षा बंगल्यावरती जात आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, तेव्हा या 2 महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होईल अशी एक दाट शक्यता मानली जात आहे। नक्कीच रुपाली, पण अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत का? गेल्या किती वेळापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि या बैठकीत हे 2च नेते उपस्थित आहेत का? आपण पाहतो की खरं तर वरळीच्या वरळी डोम या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय बैठकांचा आढावा चालू आहे आणि याच आढावा बैठकीतून अवघ्या 5 मिनिटांपूर्वी अजितदादा यांचा जो ताफा आहे तो आता या बाहेर पडलेला आहे आणि थेट वर्षाच्या दिशेने हा ताफा निघालेला आहे। मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी एका वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि त्याच ठिकाणी खरं तर अजित पवार आता पोहोचत आहेत। कोणत्याही क्षणी अजित पवार यांचा जो ताफा आहे तो वर्षा या ठिकाणी दाखल होणार आहे आणि तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांची भेट होऊ शकते आणि या भेटीमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांचा विषय असेल, या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवरती या 2 महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की अजित पवार निघालेले आहेत वरळीतून, लवकरच ते आपल्या वर्षा या निवासस्थानी पोहोचणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या आणि तिथेच या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची भेट होऊ शकते आणि या भेटीमध्ये या 2 पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरण असेल आणि मनोज जरांगे पाटील यांचा विषय असेल, या दोन्ही विषयांवरती नेमकी काय चर्चा? रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार काही क्षणांमध्ये सध्या वर्षा बंगल्यावर दाखल होतील। मुख्यमंत्र्यांसोबत ते भेट घेणार आहेत। 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक, पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्यासंदर्भात जे आरोप झालेत तो एक विषय आहे, त्याचसोबत मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्याच पक्षातील धनंजय मुंडेंवर आरोप केलेले आहेत, या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।